आज पाऊस पण नाही होता म्हणून आम्ही पाहुण्यांच्या घरी जायला निघतो, तर मध्येच एवढ्या मोठ्याने पाऊस येतो की सर्वांना भिजवतो। तर गणेश चतुर्थी आहे, तर हॉटेलवरून सुट्टी घेऊन मी आलो होतो गावी। तर आज होता दुसरा दिवस बाप्पांचा, तर आज आम्हाला काम लावला होता। काम म्हणजे आम्हाला रानामधून दुर्वा आणायला सांगितली होती, तर मी आणि राज गेलो होतो। मग जे काय काय आणायला सांगितलं होतं ते सर्व आणून दिलं होतं घरी। मग सार्वजनिक गणपतीकडे आरती चालू होती, तर तिथे जरा जातो। गणपती बाप्पा मग गावातला एक छोटासा सबस्क्रायबर भेटला होता, तर त्याच्यासोबत व्हिडिओ शूट करतो। मग आमच्या घरी पण आरती चालू होती, तर आरती करून आम्ही निघतो रामनगरला। आणि आज पाऊस पण नाही होता, तर आम्हाला पाहुण्यांच्या पण घरी जायचा होता। मग त्यांच्या घरी गणपती बघायला जायचं आहे, तर नारळ आणि अगरबत्ती घेतो। आणि हिला बघा, टेलर नाही भेटला होता म्हणून रुसून बसली होती। कपडे घेतात पण आपल्या साईजचे नाही घेत। मग रामनगर मध्ये सचिन भाऊ भेटला होता, तर सचिन भाऊ नाश्ता देतो आणि मला पाहिजे होती इकडे रेडबुल, तर रेडबुल पण देतो। मग नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आम्ही जातो पाहुण्यांच्या घरी। रस्ता तर चांगला नाही होता, ऑफ रोडिंग करत जातो। मग आम्ही येऊन पोहोचतो आमच्या मावशींच्या घरी। डेकोरेशन तर एकच नंबर केला होता आणि घरी मावशी पण होती, जेवण करत होती। मग त्यांच्या घरी वडे वगैरे खाऊन आम्ही निघतो आत्यांच्या घरी जायला। मग जाताना पाऊस पण खूप मोठ्याने लागतो आणि एकच छत्री होती, एकच छत्रीमध्ये 4 जण होतो आम्ही। मग फायनली आत्यांच्या घरी पोहोचतो आणि सर्वजण भिजून आलो होतो। मग नंतर आम्ही आत्यांचा गणपती बाप्पा बघायला जातो। त्यांचा तर डेकोरेशन एकच नंबर होता, वडाचा दाढ होता आणि पाठीमागे दगड होते। आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये बाप्पांचा नवीन व्लॉग आला आहे, तर जाऊन नक्की बघा। तर चला बाय, भेटू नवीन मिनी व्लॉग।